आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. पुण्यातील हवेली क्रमांक 20 सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातील मारहाण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले. सोशल मीडियावर सहाय्यक दुय्यम निबंधकाला वकिलांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणात वकिलांची ही बाजू समोर आली आहे. वकिलांच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावर एकतर्फी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यात आली आहे. त्यांचा आरोप आहे की वादादरम्यान प्रथम सहाय्यक दुय्यम निबंधकांनी पेपर वेट फेकून मारला. त्यानंतर सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांनी बांबू घेऊन वकिलावर हल्ला केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी संबंधित वकिलाने तोच बांबू हातात घेत प्रतिकार केल्याचा दावा करण्यात आला. या घटनेनंतर वकिलांवर गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण वकील वर्गाची प्रतिमा मलिन झाल्याची भावना व्यक्त करण्यात येते. खोटा गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी पुणे बार मधील वकिलांनी निषेधही नोंदवला. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुसरी बाजू ऐकून न घेता प्रतिक्रिया दिल्याचा आरोप करत वकिलांनी नाराजी व्यक्त केली. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे नेमकं सत्य काय हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.